शेतकरी रात्रंदिवस कांदा पिकवतो, मात्र जेव्हा तो कांदा बाजारात येतो त्याला अपेक्षित भाव मिळत नाही. नेमकी अडचण कुठे आहे? व्यापारी जाणून बुजून या कांद्याचे रेट कमी करतो की बाजारातील परिस्थिती ही तशी आहे की केंद्राच्या निर्यात धोरणामुळे यावर फटका बसत आहे? याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सध्या भंडाऱ्यातील कांदा व्यापारी परवेज भाई आहेत, यांच्याशी जाणून घ्यावा. भाऊ, काय सांगाल? कांदा भंडाऱ्यात कांदा कुठून येतो आणि काय परिस्थिती आहे या कांद्याची? कांदा आपल्या भंडारावरून सोलापूर, वैजापूर, नाशिक, उमराणे, अंजनगाव, अकोला, मराठवाडा पूर्ण येते इकडे आपल्याकडे. पण निर्यात वगैरे पण बंद आहे, म्हणून त्यांनी कांद्याचे रेट थोडासा कमी आहे आता सध्या, आणि उठाव पण कमी आहे. मागील वर्षी कांद्याचे काय दर होते आणि आता त्याच्यात काय परिणाम आहे? मागील याच्यापेक्षा 5 ते 6 रुपये वर होते कांद्याचे रेट, म्हणजे 20 ते 22 रुपये होते. आता सध्या 12, 13, 14 रुपये आहे ठोक मार्केटमध्ये. केंद्राने निर्यात बंदी केलेली आहे, त्याचा हा फटका आहे की कोल्ड स्टोरेज नाही आहेत आपल्या एरियात आणि त्यामुळे त्याला स्टोअर करता येत नाही किंवा ओला कांदा आहे? काय वाटते या कमी होण्याचे कारण? नाही, सध्या निर्यातच्या बंदीनं आहे कमी रेट. निर्यातच्या बंदीने केंद्राने केलेल्या निर्यात बंदीचा फटका हा सध्या कांद्यावर पडत आहे आणि कांदा हा नाशिक जिल्ह्यातून या भंडारा मंडीमध्ये येत आहे. कुठेतरी कोल्ड स्टोरेज नाही किंवा केंद्राने केलेल्या निर्यात बंदीचा हा सामान्य शेतकऱ्यांना फटका बसत असून कांद्याची निर्यात ही सुरू करावी अशी अपेक्षा आता होत आहे. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.